नमस्कार, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या इग्नाइट पाठशाला या YouTube चॅनलला। आणि जसं आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की NMMS परीक्षा ही कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना देता येऊ शकते, कुठले कुठले विद्यार्थी पात्र असतात, शिष्यवृत्ती किती मिळते, हे आपण सर्व मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या लेक्चरला मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे। आणि आजच्या सेशनमध्ये आपल्याला हे बघायचं आहे की NMMS परीक्षा जी होते तर त्यामध्ये कोणते परीक्षेला विषय कोणते कोणते असतात। आणि मग बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न हेही होते की परीक्षेसाठी आपण माध्यम कुठलं निवडायला पाहिजे, म्हणजे मराठीमध्ये पेपर द्यावा, इंग्लिशमध्ये पेपर द्यावा आणि विषय कसे असतात, किंवा त्यामध्ये आपण माध्यमाची जी परीक्षेची भाषा आहे किंवा पेपरची भाषा आहे ही कुठली निवडायला पाहिजे, असे बरेचसे प्रश्न आहेत। किंवा गुण किती असतात, कोणत्या विषयाला किती गुण आहेत, आणि सोबतच त्यामध्ये परीक्षेचं स्वरूप काय असते, हे सर्व चर्चा आपण आजच्या सेशनला इथे करणार आहोत। ओके, सेशन सुरू करण्याच्या आधी तुम्हाला काही एक महत्त्वाच्या सूचना आहेत। तर आपली नुकतीच जवाहर नवोदय विद्यालयाची बॅच जी आहे सुरू झालेली आहे, आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना ही नवोदयची बॅच जॉईन करायची असेल तर त्या विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे, ऍप्लिकेशन मध्ये जाऊन बॅच तुम्हाला बघायला मिळेल, तर बॅच तुम्ही तिथे जाऊन परचेस करू शकता। आणि सोबतच आपलं YouTube चॅनल देखील, आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे, व्हॉट्सअपला जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करू शकता। पालक आहेत किंवा विद्यार्थी आहेत ज्यांना शालेय जीवनातील विविध स्पर्धा परीक्षांची माहिती पाहिजे, किंवा NMMS झालं, स्कॉलरशिप झालं, ऑलिम्पियाड झालं, अशा विविध परीक्षांची माहिती पाहिजे, तर त्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप चॅनल देखील जॉईन करू शकता। तर आणि जर तुम्हाला कुठलीही शंका असेल, मनात कुठल्याही अडचणी असतील स्कॉलरशिप संदर्भात, NMMS संदर्भात, ऑलिम्पियाड परीक्षे संदर्भात, किंवा शालेय जीवनात होणाऱ्या इतर स्पर्धा परीक्षा संदर्भात तुम्हाला कुठलीही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता। तर आता आपण आपल्या थेट टॉपिक कडे जाऊया। तर सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा की परीक्षेला विषय कोणते कोणते आहेत। परीक्षेचं स्वरूपही मी तुम्हाला कालच्या सेशनला सांगितलेलं आहे। आपण बघितलं परीक्षा ही 2 पेपर मध्ये होणार आहे। परीक्षेला 2 पेपर असतात। ओके, एक पेपर असणार आहे तुमचा मॅथचा बौद्धिक क्षमता चाचणी, आणि एक पेपर असणार आहे सॅट पेपर। ओके, तर असे 2 पेपर असणार आहेत आणि 2 पेपर मध्ये ही परीक्षा होणार आहे। दोन्ही पेपर, एक पेपर 1 असतो आणि एक पेपर 2 असतो। पेपर 1 हा 90 मार्कांचा आहे आणि 90 मिनिटांचाच त्याला वेळ आहे, म्हणजे 1.5 तासाचा पहिला पेपर असतो आणि 90 मिनिटांचाच दुसरा पेपर आहे ज्याला 90 मार्क्स 90 प्रश्न असणार आहेत, म्हणजे हाही पेपर आपला 1.5 तासांचाच आहे। दोन्ही पेपर हे 1.5 तासांचेच असतात आणि मध्ये काही ब्रेक असतो, हे मी तुम्हाला कालच्याच लेक्चरला सांगितलेलं आहे। NMMS ची परीक्षेची तारीख सुद्धा मागच्या सेशनला मी तुम्हाला सांगितलेली आहे, तर तुम्ही मागचं सेशन नक्की बघा, कारण मागच्या सेशनला जी माहिती सांगितलेली आहे ती फार महत्त्वाची असणार आहे हा पुढचा टप्पा समजण्यासाठी। आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक पेपरसाठी ABCD अशा काही प्रश्नपत्रिका देण्यात येतील, म्हणजे विद्यार्थ्यांची जी सिटिंग अरेंजमेंट असणार आहे त्यामध्ये पहिल्या विद्यार्थ्याला A सेट, दुसऱ्याला B, तिसऱ्याला C, तर चौथ्याला D असे 4 सेट प्रश्नपत्रिकांचे तयार होणार आहेत। आणि त्यामध्ये पेपर 1 जर आपण पाहिला तर बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजेच मॅट हा पहिला पेपर असणार आहे। मग यामध्ये कशाचे प्रश्न असतात, तर पहिला पेपर हा मानसशास्त्रीय चाचणीचा असून त्यामध्ये कार्यकारण भाव विश्लेषण संकलन इत्यादी असणार आहे, म्हणजे काही तुम्हाला आकृत्या दिल्या जातील, त्या आकृत्यांचं तुम्हाला संकलन करायचं आहे किंवा विश्लेषण करायचं आहे, किंवा नातेसंबंधांचे प्रश्न। जर आपण एक साध्या भाषेमध्ये बघितलं तर मॅथचा जो पेपर असतो यामध्ये संपूर्ण रिझनिंगचे प्रश्न तुम्हाला येत असतात। रिझनिंग म्हणजेच यामध्ये सगळे बुद्धिमत्ताचे प्रश्न तुम्हाला येणार आहेत। कोणत्या चॅप्टर टॉपिकचे येणार आहेत तर बुद्धिमत्ता। आणि किती प्रश्न असणार आहेत, 90 प्रश्न असणार आहे, आणि हे प्रश्न बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहे। बहुपर्यायी म्हणजेच काय, MCQ टाइप प्रश्न आहेत। एक प्रश्न त्याचे 4 पर्याय असणार आहेत। ओके, एक प्रश्न आणि त्याचे 4 पर्याय, हा झाला आपला पेपर 1। पेपर 1 जर आपल्याला साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणीवर अवलंबून असणार आहे। त्यामध्ये पझल्स आहेत, त्यामध्ये रिझनिंगचे बरेचसे टॉपिक्स आहेत, जसं नातेसंबंध टॉपिक झाला आपला, काही डायग्राम दिलेले राहतील, आकृत्या दिलेल्या राहतील, त्या आकृत्यांवरचे प्रश्न असणार आहेत। हे संपूर्ण घटक तुम्हाला या पेपर 1 मध्ये दिसतात, ज्याचं नाव आहे मॅट। ओके, आणि हा पेपर 90 मार्कांचा असणार आहे, 90 प्रश्न असणार आहेत आणि 90 मिनिटच वेळ असणार आहे, म्हणजे 1.5 तासाचा हा पेपर असेल। आता आपण पेपर 2 विषयी थोडक्यात समजून घेऊ। हा असणार आहे आपला पेपर 2, NMMS या परीक्षेतला पेपर 2। आणि
शालेय क्षमता चाचणी असं त्याचं नाव आहे, सॅट असं देखील त्याला म्हटलं जातं. आणि यामध्ये सामान्यतः 7वी आणि 8वीचा अभ्यासक्रम असतो. हे फार महत्वाचं आहे बघा, हे फार महत्वाचं आहे. 7वी आणि 8वीच्या अभ्यासक्रमावर हा पेपर अवलंबून असणार आहे. पेपर हा पूर्ण सामाजिक शास्त्र ज्याला आपण म्हणतो, सोशल सायन्स, म्हणजेच त्यामध्ये कोणते कोणते विषय आहेत, सामान्य विज्ञान, समाजशास्त्र, गणित आणि इत्यादी गुण असणार आहेत. सामान्य विज्ञानचे गुण किती आहे तर 35. आणि तुम्हाला मी हे देखील सांगणार आहे की सामान्य विज्ञान मधल्या कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न येत आहे. ठीक आहे, तर सामान्य विज्ञानला किती येणार आहे तर 35 गुण, समाजशास्त्राला किती आहे तर 35 गुण आणि गणितावर किती आहेत तर 20 गुण. असे 3 विषय आहेत. ठीक आहे, आणि हे विषय मग कुठून करायचे, याचा अभ्यास कुठून करायचा आहे तर तुमच्या इयत्ता 7वी आणि इयत्ता 8वी याची जेही पाठ्यपुस्तकं असतील, इयत्ता 7वीचं पाठ्यपुस्तक आणि इयत्ता 8वीचं पाठ्यपुस्तक, यामधनं हे सगळे विषय तुम्हाला करायचे, विज्ञान, समाजशास्त्र आणि गणित. मग समाजशास्त्रामध्ये कोणते कोणते विषय येतात, समाजशास्त्रामध्ये विषय कुठले तर समाजशास्त्रामध्ये जर आपण एकंदरीत पाहिलं तर समाजशास्त्रामध्ये आपल्याला 3 विषय येतात. एक राहणार आहे आपला इतिहासचा विषय, इतिहास 7वी आणि 8वीचा इतिहास. दुसरं राहणार आहे भूगोल, भूगोल कुठला येणार तर 7वी आणि 8वीचा भूगोल हा समाजशास्त्रामध्ये येईल. आणि तिसरं येणार आहे नागरिक शास्त्र. ठीक आहे, तिसरं कोणतं येणार आहे नागरिक शास्त्र. तर यामध्येही कोणत्या विषयावर किती प्रश्न येतात हे आपण एकदा डिटेलमध्ये शिकणार आहोत. आणि हा जो पेपर आहे पेपर 2 हा 90 मार्कांचा 90 प्रश्न आणि 90 मिनिटांसाठी आहे, म्हणजेच 1.5 तासाचा हा दुसरा पेपर आहे. ठीक आहे, तर यामध्ये बघा विषय सामान्य विज्ञान, सामान्य विज्ञान एकूण 35 गुणांसाठी आहे. किती गुण आहेत तर 35 गुण आहेत. आणि त्या 35 पैकी भौतिक शास्त्राचे 11 गुण आहे. आणि हे सर्व तुम्हाला कुठून करायचं हे मी तुम्हाला वारंवार सांगते, इयत्ता 7वीचं पाठ्यपुस्तक आणि इयत्ता 8वीचं पाठ्यपुस्तक यामधनं हे सगळे विषय कव्हर करायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, सामान्य विज्ञानमध्ये भौतिक शास्त्राला 11 गुण असतात, रसायनशास्त्राला 11 गुण असतात आणि जीवशास्त्राला 13 गुण आहेत. सगळ्यात जास्त जर तुम्ही वेटेज पाहिलं इथे तर जीवशास्त्राचे जास्त प्रश्न विचारले जातात. किती येतात तर 13. भौतिक शास्त्राला किती प्रश्न आहेत तर 11 आणि रसायनशास्त्राला सुद्धा 11 प्रश्न असणार आहेत. समाजशास्त्रामध्ये 3 विषय आहेत, एक पहिला राहणार इतिहास, दुसरा असणार आहे नागरिक शास्त्र, तिसरा असणार आहे भूगोल. ठीक आहे, तर इतिहासावर 15 गुण आहेत, म्हणजेच 15 प्रश्न विचारले जातील. नागरिक शास्त्राचे 5 गुण म्हणजे 5 प्रश्न आणि भूगोलचे 15 गुण म्हणजे 15 प्रश्न. आणि अर्थातच 7वी आणि 8वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये जे तुम्हाला दिलेले आहेत इतिहास भूगोल तेवढंच विचारलं जाणार आहे. इतिहास, भूगोल आणि नागरिक शास्त्र, इतिहासाचे 15, भूगोलाचे 15 आणि 5 राहणार आहेत नागरिक शास्त्राचे. आणि गणितावर किती राहील तर गणिताचे 20 गुण येणार आहे, 20 प्रश्न 20 गुण. ठीक आहे, तर हा एकंदरीत आपला पेपर 2 असणार आहे. आणि पेपर केव्हा होणार आहे, पेपरची वेळ काय असेल, डिसेंबर महिन्यामध्ये पेपर आहे, 21 डिसेंबरला तुमचा पेपर होणार आहे 2025 सालचा. तर याची संपूर्ण माहिती मी अगोदरच्या सेशन मध्ये दिलेली आहे. तर आपल्या चॅनलला अगोदरही माझा एक व्हिडिओ अवेलेबल आहे ज्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की कुठले कुठले परीक्षेचं काय काय स्वरूप असू शकते, परीक्षा कोणाला देता येते, काय सर्व माहिती त्यामध्ये दिलेली आहे. यामध्ये विशेषतः आपण विषय कोणते कोणते विचारले जातात यामध्ये जास्त लक्ष केंद्रित केलं होतं. आणि हा दुसरा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा की माध्यम कोणतं निवडायला पाहिजे, आपण माध्यम आपल्याला कोणतं घेता येईल, मला मराठीत परीक्षा देता येईल का किंवा इंग्लिश मध्ये देता येईल का. आणि मला जर विज्ञानच्या बाबतीमध्ये बरेच विद्यार्थ्यांचं असं आहे की मला काही शब्द मराठीमधले येतात तर काही शब्द इंग्लिशमध्ये होतात, तर त्यासाठीच हे एकंदरीत आपण बघतोय. परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्लिश, तेलुगू व कन्नड या 7 माध्यमातून घेतली जाते. पण एक आणखी महत्वाची गोष्ट, सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमाबरोबर इंग्लिश माध्यमाची प्रश्नपत्रिका देण्यात येतेच. म्हणजे इंग्लिशची प्रश्नपत्रिका कंपल्सरी तुम्हाला मिळणारच आहे. पण इंग्लिश शिवाय तुम्ही कोणते माध्यम निवडू शकता, मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगू आणि कन्नड हे माध्यम देखील तुम्ही निवडू शकता. म्हणजे एखाद्या मुलांनी जर मराठी माध्यम निवडलं तर त्याला सर्व प्रश्न मराठी माध्यमात तर दिसतीलच, सोबत इंग्रजी माध्यमात देखील मिळणार आहेत. सर्व प्रश्नपत्रिकांसोबत इंग्रजीची प्रश्नपत्रिका, इंग्लिश मध्ये प्रश्न हे मिळणारच आहेत. म्हणजे एखाद्या मुलांनी जर मराठी माध्यम निवडलं तर इंग्लिश माध्यम देखील त्याला तिथे भेटणार आहे. विद्यार्थ्यांना यापैकी कोणतंही एकच माध्यम घेता येते. म्हणजे जर एखादा विद्यार्थी म्हणेल की मला मराठी आणि हिंदी भाषेमध्ये प्रश्न पाहिजे तर असं शक्य नाहीये.
आपल्याला काय करावं लागेल, एकच माध्यम निवडावं लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्यांनी मराठी निवडलं तर यस, एक प्रश्न मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्ही भाषांमध्ये तुम्हाला मिळणार आहे. ओके, दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील. हे तर अर्थातच, कारण दोन्ही जे पेपर आहे हे वेगवेगळ्या वेळेमध्ये होणार आहेत, त्यामुळे त्याच्या उत्तरपत्रिका देखील वेगवेगळ्याच असतील. हे तर आपल्याला कळतंय, हे तर आपल्याला समजत आहे. ठीक आहे, तर असे परीक्षेचे माध्यम तुम्ही निवडू शकता. आपला आजच्या सेशनमध्ये आपला मेन पॉईंट हाच होता की आपल्याला विषय कुठले कुठले येणार आहेत आणि त्यासाठी आपण माध्यम कोणतं निवडायला पाहिजे. तर हे मी तुम्हाला माझ्या परीने तरी सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला. या संबंधित तुम्हाला आणखी काहीही अडचणी असतील, NMMS परीक्षेबद्दल कुठलीही अडचण असेल की तुमचे कोणते प्रश्न असतील, तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी प्रत्येकाला अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे, प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, आणि मागचं सेशन देखील तुम्ही बघायला पाहिजे आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे इतर काही जर प्रश्न असतील तर ते मला नक्की कळवा. आणि सोबतच असे जर तुम्हाला या संबंधित आणखी काही माहिती जर पाहिजे असेल, आणखी कुठली माहिती जर तुम्हाला आपल्या बॅच विषयी किंवा आपल्या इतर काही NMMS परीक्षेविषयी कुठलीही माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून देखील ही माहिती मिळवू शकता. सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे, पॅरेंट्सनी व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन व्हायचं आहे. इग्नाइट पाठशाला नावानेच व्हॉट्सअप ग्रुप असणार आहे, त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांनी त्या ग्रुपलाही कनेक्ट व्हायचं आहे. सोबतच इग्नाइट पाठशाला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा, कारण जे परीक्षेची माहिती आहे किंवा इतर परीक्षांसंबंधित जे पण नोटिफिकेशन असेल तर ते तुम्हाला नक्कीच मिळेल. सबस्क्राईब केल्यानंतर लगेच कुठलाही जर परीक्षेची माहिती तुम्हाला द्यायची असेल, व्हिडिओ अपलोड झाला असेल तर लगेच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल आणि इतर माहिती जी आहे ती तुमच्यापर्यंत वारंवार पोहोचवली जाईल. तर हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. सोबतच आपली बॅच जी आहे जवाहर नवोदय विद्यालय, ही बॅच आपली लॉन्च झालेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच परचेस करायची आहे तर त्यांच्यासाठी मी ऍप्लिकेशनची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर ऍप्लिकेशनच्या लिंकवर जाऊन तुम्हाला बॅच परचेस तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर इतर काहीही जर तुमच्या अडचणी असतील तर त्या तुम्ही मला चॅट बॉक्सला, कमेंट बॉक्सला सांगा. धन्यवाद.